भैया 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 भैयू 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 दिदू ददू सखू टुगू पप्पा पप्पा आई ई बाबा बाबा आजी आजी अक्का काका 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 दादा दादा अण्णा अन्ना काकू काकू श्रव नवीन नवीन शब्द बोलायला शिकली आणि ती इतकी गोड बोलते ना, ऐकायला खूप छान वाटतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण थोडेसे तिचे शब्द ऐकूयात आणि तिचा आवाज पण ऐकूयात. त्यासाठी तिला बोलायला लावलं होतं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो कालचाच आहे. काल तुमच्यासोबत गप्पा मारता मारता लसूण सोलला होता थोडासा, त्यानंतर तसंच राहिला होता. श्रव उठली, तिला खाऊ पिऊ घातला आणि त्यानंतर म्हटलं चला आता बाल्कनीमध्ये बसून आपलं निवांत काम करूया. दिसायला जरी छोटं काम असलं ना तरी हे करायला 1 ते 1.5 तास जातो, पण असे छोटे छोटे कामं करून ठेवले तर मग आपल्या स्वयंपाकामध्ये खरंच खूप मदत होते. आता हा लसूण नाही म्हणतं मला जवळजवळ 2-1 महिने टिकेल आणि मग 2 महिने मला लसूण फोडायचं काम तरी राहणार नाही. आता इथं श्रवची छोटी मोठी लुडबुड चालूच आहे. मी चाकू आणला होता, लसूण काय फुटत नव्हता म्हणून, तर तो चाकू पण तिला पाहिजे असतो. हाताला लागन म्हणून मी काही देत नाही, पण तिचं मागण्याचं काम चालूच होतं. त्यानंतर मी असंच पीठ चाळून ठेवणं किंवा भाज्या निवडून ठेवणं असे छोटे मोठे कामं करून ठेवत असते, जेणेकरून मग सकाळी सकाळी स्वयंपाक करायला आपल्याला मदत होते. घरामध्ये स्वयंपाक भांडी धुणे सोडून पण ही कामे असतात, जी डोळ्यांनी दिसत नाही माणसांना, पण ते कामे आपल्याला माहिती असतात आणि ते आपल्याला करावीच लागतात. मोकळा वेळ तर आपल्याकडे काही नसतो. थोडासा जरी मोकळा वेळ भेटला आपल्याला तरी पण त्या वेळेमध्ये आपण बाकीचे कामे करून ठेवत असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काम आवरल्यानंतर मी गहू निवडायला घेतले होते. काल तुम्हाला सांगितलं होतं की गहू, ज्वारी आणि बाजरी तिन्ही पण निवडायचं बाकी आहे, तर ते सकाळी सकाळी आवरायला घेतलं मी. म्हटलं आंघोळीच्या आधी हे जर काम होऊन गेलं ना तर मग आंघोळ करायला बरं होईल. तसं पण धान्यामधली थोडीफार धूळ निघते आणि मग ती अंगावरती आली का दिवसभर फ्रेश वाटत नाही. त्यामुळे मग सकाळी सकाळी ते काम करून घेऊयात, म्हणजे दिवसभर आंघोळ वगैरे करून फ्रेश वाटेल. तसं पण आज उपवास आहे तर केस वगैरे धुवायचे होते, त्यामुळे थोडीशी धूळ जरी उडाली तरी मग काही प्रॉब्लेम नाही, केस तसे पण धुतले जाणार आहेत. तसं तर मला कधी गव्हाचं दळण करावं लागत नाही. माझी मम्मी दळण वगैरे करून सगळं देत असते मला, गहू सगळे साफ करून. आणि जी बाजरी असते ती माझी सासूबाई नीट करून देत असतात, त्यामुळं दळणाचं काही टेन्शन नसतं मला. ज्वारी काय आमच्या घरी पिकत नाही, त्यामुळे ज्वारी तेवढी आम्हाला विकत घ्यावी लागते. आणि विकतची ज्वारी महाग पडते, पण बऱ्यापैकी ती पण साफच असते, त्यामुळं मग काही करायची गरज पडत नाही. आता हे फक्त पाण्याने ओली झाली होती, त्यामुळं म्हटलं बघून घेऊया त्यामध्ये काही झालं आहे का, किडे वगैरे. आणि गहू पण घरचे आहेत, पण बरेच दिवस झाले होते आणून, म्हणून म्हटलं ते पण बघून घ्यावेत की त्यामध्ये किडे वगैरे झालेले आहेत का. जरी असले तर तेवढे पण काढून घेतले म्हणजे मग गहू टिकतील. आणि जरी खराब झालेच ना तरी तर सुकवायला काही जागा नाही आहे आणि टेरेसवर न्यायला मला एकटीला काही पॉसिबल होत नाही. आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही विसरून जातो, त्यामुळे मग डायरेक्ट गाडीमध्ये घरी घेऊन जातो आणि घरी मग रिप्लेस करून आणतो. मम्मी त्या मग सुकून वगैरे घेतात. चांगले असले तर ते घरी खायला वापरतात, नाही तर मग ते गायांना दळून आणतात. त्यांची तर गाय आहेत तर त्याचं वालीस बनवून आणलं तरी पण गाया खातात, सो असा काही वापर होतो. ज्वारी पण चांगली नीट झाली माझी, त्यानंतर ही बाजरी पण नीट झाली आहे. आता फक्त हे गहू, यात थोडेसे किडे झालेत तर हे थोडेसे नीट करायचे बाकी आहे. श्राऊ काय करते तू? नको करू नको करू बाळा, आई करेल ना. चल बाबा करायला टाळा विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज एकादशी आहे, एकादशीच्या पण तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्हाला उपवास होता म्हणून मग स्वयंपाकाचं काही नव्हतं, सकाळी फक्त खिचडी बनवली होती. काय घराणी तर मग फक्त खिचडी बनवली होती आणि संध्याकाळी फक्त भगरीचा भात आणि झिरका बनवायचं आहे. त्यामुळे स्वयंपाकाचं तर टेन्शन नाहीच आहे मला, थोडंसं निवांत आहे. तर मग जे काही कामं होतील आता ते पण करून घेते. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.
नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जर आजारी पडलो ना तर प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जातो आणि नवीन औषध घेऊन येतो. प्रत्येक वेळेस दुखणं तर वेगवेगळं असतं म्हणून मग औषध पण वेगळे घेऊन येतो. आता आमचं कसं होतं ना की सगळ्यात जास्त आजारी श्राऊ पडते आणि श्राऊचीच औषधं घरामध्ये जास्त असतात. जास्त म्हणजे सर्दी खोकला थंडी ताप ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याचेच औषधं आणले जातात. प्रत्येक वेळेस नवीन औषध आणतो कारण की प्रत्येक वेळेस दुखणं जर वेगळं असलं तर हा विचार करून पहिले पण औषधं तसेच ठेवतो जेणेकरून इमर्जन्सीला जर रात्री खूप जास्त ताप आली किंवा मग दुसरं काही झालं तर मग इमर्जन्सीला औषध पाहिजेत म्हणून ते पण औषध आपण जपून ठेवतो. आणि घरामध्ये असं झालंय ना इतके औषधं झालेत कोणते कशाचे ते पण माहिती नाही. म्हटलं आता पहिल्यांदा ते सॉल्ट आउट करून घेऊया आणि ज्यांची डेट एक्सपायर झाली आहे ते बाजूला काढून घेऊयात किंवा जे जवळजवळ एक्सपायर होणारच आहेत ते पण बाजूला काढून घेऊयात. त्यासाठीच मी सगळे औषधं आज बाहेर काढलेत आणि बऱ्यापैकी औषधं श्राऊला इतके आवडतात ना प्यायला. ती डायरेक्ट औषध दिसलं की प्यायला दे असं म्हणते त्यामुळं मग तिच्यासमोर तर काही काढत नसते. पण आज होता टाईम तर म्हटलं चला ते पण काम करून घेऊयात. आता या औषधामध्ये एकच औषध होतं ते एक्सपायर झालं होतं ते पण बाजूला काढून घेतलं. तर हे बॉडी लोशन संपलेलं होतं आणि ते तिला लावायचं होतं त्यासाठीच ती माझ्या मागे लागली होती. आता बॉडी लोशन लावलं नेल पेंट लावलं. सकाळी तिचे पप्पा नखं काढत होते तर त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि माझे पण नखं काढा असं चालू होतं. आता या सगळ्या गोष्टी तिला समजायला लागल्या आहेत तर त्यासाठी ती पण हट्ट करायला लागली. आणि हे एक मलेशियावरून आणलेला टॅग अजिबात ती ठेवत नाही. कितीतरी वेळेस तो घेती त्यातून तो मलेशियाचा टॅग बाहेर काढती आणि त्याला बाप्पा बाप्पा करत खेळत बसती. किती वेळेस मी ठेवून देते. आता म्हटलं तो टेबलवरतीच ठेवूयात जेणेकरून तिचा हात पुरणार नाही. आणि ह्या टेबलवरचा पसारा किती जरी आवरला ना तरी तेवढाच होतो. आता प्रत्येक गोष्ट कामाची असते त्यामुळे फेकून पण देऊ शकत नाही आणि वरती असली तर पटकन सापडते म्हणून मग ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या टेबलवरतीच ठेवल्या जातात. त्यामुळे जरा जास्त सामान टेबलवरती होऊन गेलंय तरी पण प्रत्येक वेळेस आवरायचा आपण नव्याने प्रयत्न करतो. रविवारी भाजीपाला घेऊन आले आणि फ्रीज काही क्लीन केलं नाही आहे तसाच भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून दिला होता मी म्हणून म्हटलं चला आज तो पण क्लीन करून घेऊयात. क्लीन करायला जास्त काही नव्हतं थोडंफार सामान होतं तेच बाहेर काढायचं होतं. आणि खालच्या ट्रॉलीमध्ये मी जे आणलं होतं ना बटाटा टोमॅटो आणि गाजर ते सगळं मिक्स करून टाकलेलं होतं ते थोडंसं बाजूला काढायचं होतं. सॉल्ट आउट करून ठेवलं ना तर गोष्टी खराब पण होत नाही आणि आपल्याला वेळच्या वेळी भेटतात पण. त्यासाठीच म्हटलं चला आता निवडून घेऊयात आपण या सगळ्या गोष्टी. गाजर तर आता पहिल्यासारखे काही येत नाही म्हणजे ऑफ सीझनला म्हटल्यावर ते असेच गाजर भेटतात. पण हे गाजर फक्त श्राऊसाठी आणत असते जेणेकरून उत्तप्पामध्ये किंवा मग दुसरं काही बनवलं तर त्यामध्ये थोडेसे ॲड करून देते. गाजर आणि बीट तिला मी लहानपणापासून देते. जशी 6 महिन्याची होती ना तेव्हापासून तिला गाजर बीट सफरचंद ह्या गोष्टी देत होते. आता सफरचंद तर ती काही खात नाही पण मग गाजर बीट अजून पण ती आवडीने खाती. त्याच्यासाठी मग ऑफ सीझन पण असतात ते आणावेच लागतात. आणि मुळा पण आणला होता ह्यावेळेस मी जरा स्वस्तच बसला होता मला मुळा म्हणून म्हटलं चला मुळ्याची कोरडी भाजी बनवूयात. आणि मला किसलेला मुळा खूप आवडतो. साधा बनवायचं एकदम मीठ मिरची आणि हळद असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि त्यानंतर मुळा परतून घ्यायचा तेलामध्ये एकदम छान लागतो. आता आलाय माझा वेंचू तात्या त्याला जर फ्रीज उघडं दिसलं तर मग काय घ्यावं आणि काय नाही. आणि हा जो डोर आहे ना तो इतका जोरात ती दाबते ना मागं तुटायची किंवा मग खराब व्हायची भीती वाटते. तिला नको म्हटलं तरी ही अजिबात ऐकत नाही. सायकल आणून 2 महिने झाले ना आत्ताशी तू सायकल खेळायला लागली बाळा. आत्ताशी तिला थोडासा कॉन्फिडन्स आलाय सायकलवर बसायचा आणि खेळतीये. नाही तर 2 महिने तिने त्या सायकलला हात पण लावून नाही बघितला. आणली त्या दिवशी लावला होता पण त्यानंतर त्याच्यावरून पडली ती. त्यानंतर काही सायकलला तिने बघितलंच नाही. परवा तिला घेऊन बसला होता सायकलवरती तेव्हा कुठं तिला थोडासा कॉन्फिडन्स आलाय आणि आता छान खेळती. चलो केळी खायची ना केळी धर केळी. तिला अशी केळी खायला आवडते. ती डायरेक्ट सोलून पण खाते पण मग मी तिला अशीच देते. काय झालं दादा कुठे वरती फोटो आहे का दादाचा? कुणाचा आहे का दादा? इकडे बघ कुणाचा आहे दादा? तो दादा आहे. कुणाचा आहे? तुझा आहे? तो दादा आहे का? तिथे आहे दादा. बर काय करतो? त्याला हाय केलं का तू? हाय केलं कसं केलं? इकडं बघ कसं केलं. हाय दादा पडशीन. हा बघितलं बघितलं बघितलं. छान आहे तुझा दादा. छान आहे तुझा दादा. तुझाच आहे. कुणाचा आहे बाबा?
तुझा दादा आहे. तिकडे काय आहे? पाऊस आला. अरे वा. पाऊस आला श्रावा, थांब आपलं धान्य भिजून जाईल. सकाळी एवढे कष्ट करून आपण नीट केलंय, आता पाऊस आलाय. सरक 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 पटकन 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 सरक. श्राऊ सांडवलं आई मारल बर का. सांडवणार नाही ना. इकडे बघ. नाही म्हण. आईकडे आहे ग. श्राऊ आईकडे. आता धान्य मी आतमध्ये आणून ठेवलंय. मॅडमनी सांडवलं नाही म्हणजे बरं होईल. तिला तर इतका खेळायला आवडतंय ना. सकाळी पण तिने एवढा त्रास दिला का बस. बाजरीमध्ये ज्वारीमध्ये गहू असं काहीतरी चालू होतं तिचं. आणि आता तर काही विचारायचंच नाही. आता मला ठेवायला पण दुसरीकडे जागा नाही, नाहीतर मग दुसरी गोष्ट ते भरून ठेवावं लागेल मला. बघू आता भरूनच ठेवते. लहान मुलांना खरंच खूप प्रेमळ असतात. आता तिने एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये ना एक मुलगा होता आणि एक छोटी मुलगी होती. तर ती छोटी मुलगी ना त्या मुलाला दादा दादा म्हणत होती. श्राऊला पण काय आठवलं काय माहिती, ती डायरेक्ट कॉटवरती जाऊन उभी राहिली आणि तो फोटो होता. त्याला म्हणत होती हा दादा आहे, दादा माझा आहे. आणि तेच मला तुम्हाला दाखवायचं, त्यासाठी मी ते क्लिक करत होते. पण ती ॲक्च्युली तेव्हा काही बोलत नव्हती. त्याच्या आधी ती बराच वेळ बोलत होती, पण जेव्हा मी कॅमेरा चालू केला ना तेव्हा ती थोडीशी बोलायची बंद झाली. पण खरंच लहान मुलं खूप इनोसंट असतात. तिच्याकडे बघून मला इतकं हे वाटलं ना की खरंच किती गोड आहे माझं लेकरू. तर चला आता हा ब्लॉग पण मी इथंच एंड करते. धान्य वगैरे भरून ठेवते. उद्या भेटते तुम्हाला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.